नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हा माझा आवडता प्रश्न असतो आणि तुम्ही आता स्टार्टिंगला तर विचारतेच. तर आय होप तुम्ही खूप छान असाल. मी पण थोडीफार खूप छान आहे. आता थोडीफार हा की तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर समजलं असेल. परंतु काय म्हणतात, तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणं हे माझं कर्तव्य असल्यासारखं मला आवडतं. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर ना बऱ्याचदा खूप जणांना ॲज अ मेकअप खूप माझ्या हाताखालून बरेच मेकअप केल्यानंतर मला एक गोष्ट कळली. प्रत्येकाला ना जे ठराविक वयोगट आहे त्यांना आता ना वांग यायला सुरुवात होते. खूप जणांना वांगचा प्रॉब्लेम आहे किंवा इथे पॅचेस पडलेले असतात, जे काळे काळे पॅचेस असतात आणि ते भयंकर त्यांना नाही चांगलं वाटत. आणि मग जेव्हा लग्न समारंभ असतो, काही असतो, तेव्हा ते कसे लपल्या जातील हा त्यांचा इतका प्रश्न असतो. त्यांना खूप त्याच्याबद्दल एक न्यूगंड असतो की माझे पॅचेस दिसेल, माझं म्हणजे एक येतो तो. त्यावरती आता अशा लोकांनी मेकअप कसा करायचा आणि काय आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिले मी माझं जे पण स्किन केअर होतं ते करून घेतलेलं आहे. टोनर लावलेलं आहे आणि बस मॉइश्चरायझर लावलेलं आहे. तुम्ही सनस्क्रीनसुद्धा लावू शकता. जेव्हा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तुम्ही सनस्क्रीनसुद्धा लावा, घरी असतानासुद्धा लावा. फक्त मी आज नाही लावलेलं, फक्त मॉइश्चरायझर मी अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट स्टेप अशी असते, आज ना तुम्ही छान असे पेन पेपर घेऊन बसा ना. असं पॅचेस आहे किंवा वांग आहे, त्यांनी ना काही टिप्स मी तुम्हाला सांगेल. त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या मेकअप करताना तुम्ही एकदम छान तुमचं मेकअप करू शकता. तर फर्स्ट स्टेप असते, आता जेव्हा आपल्याला कोणतेही वांग काळे पॅचेस असतात ते एक तर ड्रायनेसमुळे असतात किंवा सनबर्नचे पॅचेस खूप असतात. म्हणजे एकदम उन्हाच्या प्रकाशाने झालेले. आपण नाही लावत सनस्क्रीन. आता तुम्ही जर माझ्या व्हिडिओ पाहून जर सनस्क्रीन लावत असाल तर मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा. आणि त्यानंतर ना मग ते ड्रायनेस याच्यानंतर, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुमचं स्किन केअर खूप छान असू द्या. तुमचं स्किन केअर कसं असायला हवं, माझ्या चॅनलवरती बरेच स्किन केअरचे व्हिडिओ, तुम्ही त्यापैकी कोणतेही फॉलो करू शकता. आता अशा लोकांनी फर्स्ट आपल्या स्किनला हायड्रेट खूप जास्त ठेवायचं, म्हणजे इतकं त्याला ताजंतवानं ठेवायचं की ती स्किन फाटणार नाही. कारण की बऱ्याचदा ड्रायनेसमुळे होतात. तर माझं बरेच रुटीन इकडे तिकडे असल्यामुळे ड्रायनेस वाढतो आणि आता उन्हाळा पण खूप जास्त आहे. त्यामुळे मग माझ्याही स्किनवरती असे फ्लेक्स निर्माण होतात किंवा पिंपल्स येतात, कारण की ड्रायनेस इतका वाढलेला असतो, ती स्किन अशी फाटते. सर्वात पहिला स्टेप, तुम्ही स्किन केअर व्यवस्थित करा आणि नंतर तुम्ही प्रायमर लावा. प्रायमरने काय होईल, तुमच्या स्किनमध्ये जो ही सनबर्न कामुळे होतो, जर आपले हे जे छिद्र असतात ते जे ओपन असेल तर डायरेक्ट किरणं त्यामध्ये शिरतात आणि मग त्याच्यात रूपांतर काळ्या डागामध्ये होतं. तर हे जर तुम्ही लावाल तर ते पूर्ण क्लिअर होईल, म्हणजे सन डायरेक्ट तुमच्या स्किनवरती अटॅकसुद्धा करणार नाही. सनस्क्रीन आणि नंतर प्रायमर. मी सिम्पल स्टेपमध्ये तुम्हाला मेकअप सांगते, खूप वेगळं मी तुम्हाला सांगणार नाही, अगदी छोटं छोटं आपण करूया. तर हे आहे स्विस ब्युटीचं रिअल मेक बेस हायलायटर प्रायमर. आता हे हायलाईटचं काम करतं आणि प्रायमरचे काम करतं. मी हे लास्टच्या व्हिडिओमध्ये ही सुद्धा तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही हे वापरू शकता. तर आता मी हे का निवडलं, कारण की कधी काय होतं, जेव्हा आपल्याला वांग असतो आणि जर त्याला आपण एकदम असे प्रोडक्ट हायलायटरचे बनलेले असतात ते लावले ना, तर ते वांग आणखी हायलाईट होईल, म्हणजे आणखी दिसायला सुरुवात होईल. त्यामुळे असं प्रायमरच हायलायटर बेस निवडा की जेणेकरून ते खूप हायलाईटसुद्धा होणार नाही आणि एकदम बेस पूर्ण असा एकसारखा दिसेल. तर हे अशा प्रकारे येतं. याला अगदी ज्या ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला लावायचं आहे, जितकं तुम्हाला हायलायटिंग प्रायमर म्हणून यूज करायचं आहे किंवा बेस म्हणून यूज करायचं आहे, तुम्ही करू शकता. याची सर्वात छान गोष्ट म्हणजे हे खूप छान प्रायमर आणि हायलायटरचं काम करत असल्यामुळे दुसरं कोणतंही प्रोडक्ट मला या दरम्यान तरी लावावं नाही लागत. तर यानंतर डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन, बीबी क्रीम, सीसी क्रीम लावू शकता. आता बरेच लोक ॲज अ मेकअप आर्टिस्ट खूप लोक ऑरेंज करेक्टर लावतात, तो काळा ढाग थोडासा नाहीसं करण्यासाठी.
पण जर तुम्हाला कुठेही छोट्या समारंभाला जायचं असेल की कुठे एकदम धावपळीचं, तुम्हाला एवढा वेळ असेल का की तुम्ही करेक्टर लावाल, मग त्याला कन्सील कराल, मग तुम्ही त्याला फाउंडेशन लावाल, बरेच स्टेप असते. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, ते तुम्ही यूज करून बघा. तुमचे काळे डाग लगेच असे थोडे पूर्ण 90% तरी कव्हर होऊन जाईल. काय करायचं, तुमच्या आवडीचं कोणतंही बीबी क्रीम आणि फाउंडेशन घ्यायचं. जर तुम्ही करेक्टर नसेल यूज करत, जर तुम्ही करेक्टर यूज करत असाल तर करा, तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा. तुम्ही कोणतेही करेक्टर, इनसाईडचं एक करेक्टर येतं ते तुम्ही यूज करू शकता, ऑरेंज कलरचं, ते तुम्ही लावू शकता बिंदास. पण जर तुम्हाला याचं अल्टरनेटिव्ह, तुम्हाला वेळ नसेल, लगेच करायचं असेल, कमी प्रोडक्ट पाहिजे असेल, तर कोणतंही तुमच्या आवडीचं बीबी क्रीम आणि फाउंडेशन निवडा, पण राईट शेड निवडा. मी माझ्या आवडीचं इन द सेन्स मला आवडते आणि बजेट फ्रेंडली आहे, पॉइंटचं बीबी क्रीम घेतलेलं आणि त्याचसोबत LA गर्लचं प्रो कव्हरेजचं फाउंडेशन घेतलेलं. याचं नाव एकदम असं वेगळ्या फॉन्टने लिहिलेलं आहे, ते कधीच दिसतच नाही कॅमेरामध्ये. ठीक आहे, हे दोन तुम्ही मिक्स करा. ह्या दोन मिक्स केल्याने काय होणार, अगदी फाउंडेशन खूप प्रमाणात लागणार नाही आणि बीबी क्रीममुळे एकदम बेस ना एकदम फ्लॉलेस होतो, एकदम मॉइस्ट राहतो. त्यामुळे तेही कव्हरेज होईल, कव्हरेज प्लस हायड्रेशन एकदम मेंटेन होईल. हे घ्यायचं आणि त्याला फक्त ही गोष्ट निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही शेड सेम नका निवडू. एक थोडा डार्क आणि एक थोडा व्हाईटिश, म्हणजे एकच स्टेप जास्त असलेला. माझं बघा, हे माझं बीबी क्रीम आहे आणि हे माझं फाउंडेशन आहे. एकदम विरुद्ध कलर नाही आहे, थोडा सेम आहे, फक्त 1-2 शेड डार्कर असेल तो फक्त, बस. मिक्स करायचं आणि जिथे जिथे तुम्हाला लावायचं आहे, जिथे तुम्हाला वाघ असेल, पिंपल्स असेल, आणि आताचे स्टेप म्हणजे मी ह्याला ना कोणत्याही ब्रशने किंवा कोणत्याही स्पॉन्जने नाही ॲप्लिकेशन, मी फक्त माझ्या हाताचा यूज करते. याला फक्त जसं आपण पहिले पावडर लावत होतो तसं बोटानेच फक्त. आणि या लोकांनी लक्षात ठेवायचं, जर तुम्ही खूप कमी फाउंडेशन आणि खूप बीबी क्रीम कमी वापरलं तर काही वेळाने ना, जेव्हा आपण यूज करतो मेकअपच्या काही वेळानंतर ना तो पूर्ण मेकअप मॉइस्ट एकदम मुरून जातो, तर तो काळवटपणा येऊ शकतो. थोडं जास्त प्रमाण घ्या. तुम्हाला स्टार्टिंगला वाटेल तुम्ही खूप लावलेलं, पण थोडा वेळ गेला ना 20-25 मिनिटाचा की ते अगदी नॉर्मल होईल. त्यामुळे थोडंसं मात्र जास्त घ्या. ठीक आहे, आणि बघा मी आणि आता तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरा, तुम्हाला आवडेल ते कॉम्पॅक्ट पावडर वापरा. तुम्ही के ब्युटी वापरू शकता, तुम्ही मेबलिन वापरू शकता, इनसाईडचे छान आहे, फॉरएव्हर 52चे चांगले आहे, किंवा तुम्हाला जेही तुमच्या बजेटमध्ये असेल ते कॉम्पॅक्ट वापरा. फक्त राईट शेड वापरा, म्हणजे जेणेकरून चेहरा काळवट किंवा खूप पांढरा नाही दिसणार. मी यूज करते आहे के ब्युटीचं. हे खूप छान फाउंडेशन आहे, म्हणजे याची एकदम नॅचरल टोन येतो. प्रत्येक शेड यांचा खूप छान आहे आणि हे थोडं हाय वाटू शकते की हाय पॉईंट म्हणजे प्राईस आहे, पण त्याचं वर्कसुद्धा त्या पॉईंटने खूप छान काम करतं. पण जर तुम्हाला बजेटमध्ये हवं असेल तर तुम्ही मेबलिनचं वापरू शकता. त्याच्यामध्ये पण खूप व्हेरायटी आहे आणि प्रत्येक व्हेरायटी त्यांची खूप छान आहे. याला फक्त बस इतकंच. आता याने काय होणार, आता आपण फाउंडेशन लावलेलं, कॉम्पॅक्ट लावलेलं, डार्क जे सर्कल होते ते कवर होईल. आता जर तुम्हाला एकदमच खूप डार्क असेल तर मग तुम्ही कन्सिलर वापरा. ते कोणतं वापरा किंवा करेक्टर वापरा. ऑरेंज कलरचं कन्सिलरही येतं, ऑरेंज कलरचं करेक्टरही येतं. मी तुम्हाला सांगेल की करेक्टरच्या ऐवजी कन्सिलर वापरा, ऑरेंज कलरचं येतं, तिथे लावा, त्याला डॅप करा, फाउंडेशन आणि बीबी क्रीम लावा आणि कॉम्पॅक्ट पावडर लावा, बस. बाकी तुम्हाला कोणतीही 10 प्रोडक्ट लावायची गरज नाही. जर तुम्हाला वांग असेल, तुम्हाला काही काळे डाग असेल, काही गरज नाही. आता जर तुम्हाला हायलायटर लावायची खूप उत्सुकता असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर लावा, पण जर तुम्हाला इथे इथे वांगचे पॅचेस असेल ना तर तो भाग टाळा.
ठीक आहे. फक्त थोडं नाकाला लावायचं आणि या भागात जिथे असेल ना तिथे नाही लावायचं, कारण त्याने काय होईल, तो जो पूर्ण सर्कल आहे तो आणखी डार्क दिसेल आणि हायलाईट होईल. आता मी याच्यासाठी एक नॉर्मल रेंजचं हे इनसाइडचं आहे मेकअप ब्लशर, शेड आहे स्ट्रॉबेरी ड्रिप नावाचा. आणि तुम्ही कोणतेही क्रीमी बेस वापरा जेणेकरून ते स्किनमध्ये मॉइस्ट होईल. आता जर तुम्हाला वाटत असेल की मी कसं पावडरी लावू का क्रीमी लावू, तर तुम्ही क्रीमी वापरू शकता. आणि कोणतीही 2 शेड घ्या, फक्त 2 एक प्रमाण, कारण की जर तुम्हाला लावायचं असेल तर नसेल लावायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण जर तुम्हाला लावायचं असेल तर फक्त त्या जागी नका लावू जिथे तुम्हाला पॅचेस आहे. समजा जर या भागात किंवा इकडे जर असेल तर. आणि याला फक्त असं बोट आणि दिसतंय. आपण लगेच आय शॅडो करून घेऊया आणि मग हायलायटर लावून लिपस्टिक लावून बस. आता जर तुम्हाला कोणतेही जर आय शॅडो करायचं असेल, जर तुम्ही डार्कर टोनमध्ये असाल तर मी नेहमी सांगते की ब्राऊन टोन घ्या. खूप वेगवेगळे कलर ट्राय नका करू. आणि जर तुम्ही थोडे मध्यम गोरे किंवा गोरे असाल तर तुम्ही ट्राय करू शकता. मी नॅचरली तरीही ब्राऊन टोन घेते, कारण की तो एक तर माझा खूप फेवरेट आहे आणि एकदम सेटल लुक देतो, खूप नॅचरल लुक देतो. त्यासाठी मी यूज करते आहे हा एक शेड. हे ना स्विस ब्युटीचं पॅलेट आहे, आय शॅडो पॅलेट. आणि करताना जर तुम्हाला ना नेहमी वाटते की कसं करायचं, इकडे आयब्रोला पकडायचं, डोळे बंद करायचे आणि बस या मोशनमध्ये ब्रशला फिरवायचं. बस इतकं जर तुम्हाला हवं असेल तर. जर तुम्हाला यापेक्षाही जास्त लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि लगेच एकदम सेटल लुक हवा असेल, बस एक शेड लावलेला, कोणतेही एकच ग्लिटरी प्रना घ्यायचा आणि मध्यम भागात लावून घ्यायचा. झालं. पर्सनली मी आयशॅडोची खूप फॅन नाही आहे, मला ते स्किप केलं तरी चालते. पण जर तुम्हाला लावायचं असेल तर माझं असं मत असतं की डार्कर शेडपेक्षा लायटर शेडमध्ये जा. फक्त आउटरला तुम्ही डार्क शेड लावला ना तर तो खूप छान दिसतो, ते तुम्ही ट्राय करू शकता. पण एकदम डार्क 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 नाही चांगलं दिसत. तर आपण आयब्रो डिफाईन करून घेऊया. आणि जर तुम्हाला ही ब्लॅक शेडमध्ये आहे, ठीक आहे, जर तुमची आयब्रो खूपच कमी असेल ना तर तुम्ही ब्राऊन शेडमध्ये जा. कारण की तेव्हा का एकदम ब्लॅक आपण जर केलं ना ती खूप अशी अजीब आणि एकदमच ब्लॅक दिसतो. तर ब्राऊन शेड जा, डार्क ब्राऊन. ही आहे फॅशन कलरची, याच्यामध्ये डार्क ब्राऊनसुद्धा कलर येतो. मला ऑलरेडी जास्त आहे, काही जास्त करायची गरज नाही, तर मी एकदम हलकं फक्त पेन्सिलला फिरवते. मी अप्लायसुद्धा करत नाही, फक्त हलक्या हाताने बस इतकंच करते. कारण की आणि नेहमी इथे आउटरला जास्त डार्क नाही करायचं, इथून सुरुवात करायची डार्क करायची. लास्ट असतं लिपस्टिक लावणं. आता यामध्ये ना जर तुम्ही इतका चेहरा खूप फेंट, एकदम सेटल, एकदम नॅचरल केला आहे तर लिपस्टिक खूप बोल्ड नाही लावायची. पण तुम्ही त्याला एकदम छान लायनर लावून अट्रॅक्टिव्ह करू शकता, जेणेकरून खूप छान एकदम ओव्हरऑल मेकअप छान दिसेल. तर आता मी यूज करते ही स्विस ब्युटीची शेड आहे बर्गंडी 09 आणि हा खूप माझा फेवरेट कलर आहे, इतका छान दिसतो. होठांना असं दाबायचं, बघा एकदम आकार मिळून जातो. ठीक आहे. आणि प्लमचं हे ना लिप ग्लॅज नावाचं आहे, तर हे ना एकदम लिप ग्लॉसचं पण काम करतं आणि प्लस हा टेंट आहे एक प्रकारचा.
याला एकदम मी काढून घेते आणि मिडल भागात बघा, लिप ग्लॉस पण दिलेला आणि प्लस टिंट सुद्धा दिलेला. आणि जेव्हा जर तुम्हाला वाटत असेल की आता ओव्हरऑल माझा फेस खूप पावडरी खूप दिसतोय, तर ते हे अशा प्रकारचं पफ घ्यायचं. डॅब 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 डॅब. बस घाम आला ना तरी अशा प्रकारचे पफ ठेवायचे. बस घाम आला की डॅब, म्हणजे मेकअप निघणार नाही. आता मला सांगा, हा मेकअप अगदी तुम्ही मला असं वाटतं की 10 मिनिटात हा मेकअप करू शकता. आता बोलताना मला वेळ लागलेला, पण 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा मेकअप करू शकता आणि अशा प्रकारे नक्की तुमचे वांग कव्हर होतील. तुम्ही एकदा हा जो ट्रिक होता तुम्ही तो ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की याचा रिझल्ट मिळेल. खूप जास्त डार्क जर तुमचे वांग किंवा ब्लॅकपणा असेल तर तुम्ही मग ऑरेंज करेक्टर किंवा ऑरेंज कन्सिलर यूज करा, नाही तर ह्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. आणि हा असा मेकअप तुम्ही सुद्धा करू शकता. तर आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते पण सुद्धा बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. हा असा विषय घेऊन आज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरला असेल. तर मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.